पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आपल्याला काय त्याचा फायदा झाला का? संस्थांना आपल्याला काय फायदा झाला का? मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्याला काय फायदा करून दिला का? माझं म्हणणं आहे की त्यांनी जर का खूप मोठा फायदा सगळा करून दिला असता तर त्यांना घरात बसायची वेळ झाली नसती. आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ना कुठल्या आमच्या संस्थेचा त्यांनी फायदा करून दिला, ना कुठला वैयक्तिक आम्ही फायदा घेतला. पण एक आशा होती की मतदारसंघातला मुख्यमंत्री म्हणून काहीतरी होईल, तुम्ही करू शकला नाही. पण त्यांनी एका प्रेसमध्ये असं सांगितलं की कृष्णा मेडिकलला 100 ऐवजी 110 सीटा त्यांनी मंजूर करून दिल्या म्हणून. पृथ्वीराज चव्हाणांनी हे जर का प्रूव्ह केलं की 100 ऐवजी 110 किंवा जे काही, तर आम्ही त्याला व्यवस्थित उत्तर देऊ. मुळात राज्य सरकार देऊ शकत नाही जागा देतं एनएमसी. आता पूर्वी एमसी आहे त्याचं, राज्य सरकारचा रोलच नाहीये. राज्य सरकार कुठं जागा देऊ शकतं? कुठल्याही मेडिकल कॉलेजला राज्यातल्या, इव्हन शासकीय मेडिकल कॉलेजला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोण देतं जागा? एनएमसी देतं, राज्य सरकार नाही देत. राज्य सरकारचा रोल नाही. आणि पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री व्हायच्या आधी सुद्धा मेडिकल कॉलेज आम्ही चालवत होतो आणि ते मुख्यमंत्री नसतानाही चालवतो. त्यामुळे हे असलं काही कोणी सांगू नये की आम्ही केलं ना आमच्यामुळे झालं. मग तुमच्या नंतर पण चाललंयच ना. त्यामुळं त्यांनी एक गोष्ट ऍक्सेप्ट जोपर्यंत ते करत नाहीत की त्यांना लोकांनी हरवलेलं आहे, हे ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत त्यांच्या मनामधलं हे जे असे विचार उत्पन्न होतात ते काही दूर जाणार. त्यांनी ऍक्सेप्ट करावं लागेल की मी हारलोय. तुम्ही म्हणू शकत नाही असं की हे झालं ते झालं म्हणून मी हारलो. तुम्हाला जनतेने हरवलं. जिल्हा बँकेत